प्रेस लॉर्ड डेलिब्रेट बाईट या फेसबुक पेजवरनं आज पुन्हा एकदा देवाच्या वचनामधून तुम्हा सगळ्यांशी बोलण्याची देवाने संधी दिली. पुन्हा एकदा आभार मानतो रेव्हरंड शरीन थॉमस, सर्व टीमचे, आणि पुन्हा एकदा माझे सर्व फेसबुकवरील सर्व जे मित्र आहेत, रिलेटिव्ह आहेत, तुम्हा सगळ्यांना जय येशू, प्रेस लॉर्ड, शालोम, सलाम. मी तुमच्याशी देवाच्या वचनामधून राहुरी आणि शिर्डी या दरम्यान मी चहासाठी थांबलो आहे. माझ्या घराकडं, आईकडं मी जात आहे. सोबत आमची बहीण, आमचे मेवणे आहेत. आणि माझ्या लक्षात आलं की 9:30 वाजले आणि जे कमिटमेंट आहे देवाचं वचन सांगण्याचं, ते कमिटमेंट आपण पूर्ण केलं पाहिजे. प्रियांनो, आपण मागील 17 संदेश आम्ही ऐकलेत की शिष्यांनी प्रभू येशूला प्रश्न विचारला, मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे. प्रभूजी, प्रार्थना कशी करावी ते तुम्ही आम्हाला शिकवा. आणि प्रभू येशूने त्यांना प्रार्थना शिकवली. माझ्या प्रियांनो, आपण प्रार्थना कशी करावी त्यामध्ये आपण शिकलो की प्रार्थना म्हणजे देवाबरोबर संभाषण, देवाबरोबर बोलणे, विश्वासाने बोलणे आणि त्याच्यापासून ऐकणे. प्रार्थना हे देवाबरोबरची सहभागिता आहे. इट इज कम्युनियन. आणि म्हणून प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्ही विश्वासाने देवाशी बोलतो आणि देवापासून आम्ही ऐकतो. माझ्या प्रियांनो, आपण आज त्याच्या पुढे जाणार आहोत आणि आम्ही पाहणार आहोत की प्रार्थना याच्यामध्ये आम्ही शिकलो की प्रार्थना प्रभू येशूच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाचा एक भाग होता. प्रभू येशू त्याच्या जीवनामध्ये प्रार्थनेला प्रथम स्थान देत होता. आम्ही काही प्रश्नात्मक अभ्यास केला आणि आम्ही पाहिलं की प्रार्थना म्हणजे काय, प्रार्थना आम्ही कोणाला केली पाहिजे, प्रार्थना आम्ही कोणाच्या नावामध्ये केली पाहिजे, प्रार्थना आम्ही कोठे केली पाहिजे, प्रार्थना आम्ही कधी केली पाहिजे, प्रार्थनेमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा. आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं की ACTS ॲक्ट्स हे पॅटर्नमध्ये आपण अभ्यास केला. त्यानंतर आम्ही प्रार्थनेमधील अडखळणं याचा अभ्यास केला. आणि मग आम्ही प्रार्थना आणि मध्यस्थीची प्रार्थना याच्यामधला फरक आम्ही त्याच्यात देखील अभ्यास केला. आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेची जी वैशिष्ट्य आहे ती गुणवैशिष्ट्य आपण पाहिली. त्यानंतर जो मध्यस्थी करणारा आहे, इंटरसेसर, त्याच्या जीवनामध्ये जे गुणवैशिष्ट्य आहेत त्याचा देखील आम्ही अभ्यास केला. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही मागच्या बुधवारी माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मला संदेश देता आला नाही, परंतु आज आपण अभ्यास पुढं करणार आहोत. मागे आम्ही पाहिलं होतं की प्रार्थना करणाऱ्याच्या जीवनामध्ये जे गुणवैशिष्ट्य आहे त्यामध्ये आम्ही प्रमुख गुणवैशिष्ट्य जे पाहिले होते त्यातले 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रार्थना करणारा हा परिस्थितीकडं किंवा राष्ट्राकडं किंवा लोकांकडं देवाच्या नजरेतून पाहत असतो. परमेश्वर जसं पाहतो त्याप्रमाणे तो त्या परिस्थितीकडे पाहत असतो. प्रार्थना करणारा इंटरसेसर याचं हृदय तुटलेलं असतं, भगडं असतं. आणि आम्ही पाहिलं त्यामध्ये की यिर्मया संदेष्टाच्या जीवनामधून. त्यानंतर आपण पाहिलं की प्रार्थना करणारा हा स्वतःहून देवाला समर्पित होतो. चौथा गुण आम्ही पाहिला की जे मध्यस्थी करणारे आहेत, इंटरसेसर आहे, त्यांच्या कपाळावर परमेश्वर चिन्ह नाही का एक मार्क करतो, त्यांना चिन्ह लावत असतो. त्यानंतर आम्ही पाहिलं होतं की प्रार्थना करणारे यांच्या जीवनामध्ये आत्मिक शिस्त, त्यांच्या जीवनामध्ये एक पवित्रीकरण, एक पवित्र जीवन आणि आत्मिक शिस्त त्यांच्या जीवनामध्ये असते. त्यानंतर आम्ही पाहिलं की मध्यस्थी करणारे हे देणारे आहेत, दे आर गिव्हर. ते आपला वेळ देतात, आपला पैसा देतात. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं की प्रार्थना करणारे हे परमेश्वराचं मन, देवाचा न्याय,
देवाचे निर्णय बदलू शकतात. आणि म्हणून प्रेयर इज अ पॉवर. प्रार्थना हे सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनाला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आज मी तुमच्याशी बोलणार आहे की मध्यस्थीच्या प्रार्थनेचा उद्देश. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की मध्यस्थी करणारा हा स्वतःसाठी नाही. त्याचा दृष्टिकोन जो असतो तो दृष्टिकोन हा ब्रॉड असतो, हा विशाल असतो. तो फक्त मला, माझ्या घराला, माझ्या परिवाराला एवढीच त्याची प्रार्थना नसते, पण त्याची प्रार्थना असते राष्ट्राचं तारण, राष्ट्राला मोक्ष प्राप्त व्हावा, हा त्याचा उद्देश असतो. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की ह्या भूतलावर प्रत्येक व्यक्तीचं तारण, प्रत्येकाला मोक्ष प्राप्त व्हावा आणि हे जे हरवलेले लोक आहेत त्यांना खरा जिवंत देव याची ओळख व्हावी. आणि म्हणून आज मी जो पर्पज आहे, उद्देश आहे, त्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की या राष्ट्राचा नाश करू नये म्हणून मी बघितले, परंतु त्या मध्यस्थीच्या खिंडीमध्ये मला कोणी आढळला नाही. यहेजकेल 22 आणि वचन 30. आणि म्हणून परमेश्वर या पवित्र शास्त्रामध्ये 2 लोकांना शोधत असतो. पहिला व्यक्ती म्हणजे इंटरसेसर, जो देवाकडे मध्यस्थी करतो लोकांसाठी, राष्ट्रासाठी. आणि दुसरा व्यक्ती म्हणजे वर्शिपर, जो आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतो, उपासक. आणि प्रार्थना करणारे लोक देवाला आवडत असतात. माझ्या प्रियांनो, आज या मध्यस्थीची प्रार्थना करण्याचा जो उद्देश आहे त्याबद्दल आपण एक 10-15 मिनिटांमध्ये अभ्यास करणार आहोत. मार्काचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि वचन 17 मध्ये म्हटलं आहे, प्रभू येशू स्वतः म्हणाला की माझ्या घराला सर्व राष्ट्राकरता प्रार्थनेचं मंदिर म्हणतील. तुमचं घर आणि माझं घर हे राष्ट्रासाठी प्रार्थना मंदिर असावं. आमच्या घरामध्ये प्रार्थनेची वेदी असावी, अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून दुसरे इतिहास 7 आणि वचन 14 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, माझे नाव ज्यास दिले आहे ते दीन होऊन, नम्र होऊन जर माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी जर तो उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची वाणी, विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या राष्ट्रामधून जर क्लेश, महामारी आणि सर्व प्रकारचा कोरोना जर त्याचा नायनाट करायचा असेल, तर तुम्हाला आणि मला, माझ्या प्रियांनो, जे देवाचं नाव तुम्हाला आणि मला प्राप्त झालं आहे, ज्या येशूवर तुम्ही आणि मी विश्वास ठेवला आहे, त्या प्रत्येकानं देवाकडं, जसं इब्री 5 आणि वचन 7 मध्ये प्रभू येशूच्या जीवनाची बायोग्राफी लिहिलेली आहे. प्रभू येशूच्या जीवनाबद्दल लिहिलेलं आहे की प्रभू येशू आपल्या देहावस्थेत असताना त्याने मोठा आक्रोश करून, वाश्रू गाळून प्रार्थना आणि विनवणी केली. माझ्या प्रियांनो, आज आमच्या राष्ट्रासाठी, या राष्ट्राला आरोग्य, या राष्ट्राला तारण, या राष्ट्राला पाप क्षमा प्राप्त होण्यासाठी तुम्हाला आणि मला देखील देवाकडे मध्यस्थी आणि रदबदली करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज प्रत्येक विश्वासणाऱ्याला, ज्यांना देवाचं नाव प्राप्त झालं, त्या प्रत्येकानं प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे. आज आम्ही पाहणार आहोत की प्रार्थना ही देवाच्या दृष्टीनं एक कार्यप्रणाली आहे. जे मध्यस्थी करणारे आहेत त्यांची कार्यप्रणाली ही देवाची कार्यप्रणाली असते. उदाहरणार्थ आम्ही पाहिलं दाविदाच्या जीवनामध्ये गोल्याथसारखा मोठा राक्षस त्याच्या समोर होता आणि युद्ध निपुण तो होता, बलाढ्य असा होता. तरी देखील परमेश्वरापासून दाविदाला एक स्ट्रॅटजी, एक कार्यप्रणाली मिळाली. त्याने केवळ 5 गोटे, 5 दगड घेतले आणि तो गल्लाट म्हटलेला राक्षस, त्या दुष्टाला त्यानं नाही का त्याच्यावर त्यांनी सरशी मिळवली, त्याने विजय मिळवला. आणि म्हणून निश्चितच माझ्या प्रियांनो, जसं दाविदानं देवाची स्ट्रॅटेजी वापरली आणि शत्रू सैतानावर विजय मिळवला, तसाच या भूतलावर तुमचं आणि माझं युद्ध ही अंधकाराच्या नाही का त्या सत्ताधीशाबरोबर आहे. तुमचं आणि माझं युद्ध हे रक्तमांसाबरोबर नाही, तर जो काळोख पट्टेला सत्ताधिकारी आहे
त्याच्या विरोधामध्ये तुमचं आणि माझं युद्ध आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी त्याच्या विरोधामध्ये उभं जर राहायचं असेल तर माझ्या प्रियांनो, एकच गोष्ट तुम्हाला आणि मला यश प्राप्त करून देते, एकच गोष्ट तुम्हाला आणि मला यशस्वी करू शकतं, आणि ते म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना. आणि म्हणून प्रभू येशूनं देवाच्या माध्यमातून मंडळीला मध्यस्थीच्या खिंडीमध्ये उभं राहण्यासाठी त्यानं तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. या राष्ट्राचं ओझं घेऊन, या राष्ट्रासाठी कळवळा घेऊन तुम्हाला आणि मला आपल्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये राष्ट्रासाठी प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं. आणि माझ्या प्रियांनो, तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना केली जाते, जेव्हा इंटरसेशन होतं, इंटरसेसरी प्रेयर होतात, त्यावेळेस परमेश्वराचं संजीवन मोकळं होतं. परमेश्वराचं सामर्थ्य या अंधकारामध्ये प्रकाशासारखं चमकायला लागतं. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की मंडळीने आणि मंडळीतील प्रत्येकानं, विश्वासणाऱ्यानं या राष्ट्रासाठी प्रार्थना करावी. ज्यावेळेस तुम्हाला ओझ येईल त्यावेळेस परमेश्वराची प्रीती तुमच्या जीवनातून कार्य करेल. आणि म्हणून एक मानवाची खरी गरज काय आहे, तर मानवाची खरी गरज आहे पाप क्षमा. लोकांना पाप क्षमा केव्हा प्राप्त होईल, ज्यावेळेस त्यांना प्रभू येशू या जिवंत देवाची ओळख होईल. आणि म्हणून लोकांची गरज पाप क्षमा आहे. आणि पापांची क्षमा किंवा तारण किंवा मोक्ष हा देवाचा पुरवठा आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी आमच्या पिढीमध्ये या भूतलावर असताना देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या पिढीची गरज, आमच्या राष्ट्राची गरज ओळखली पाहिजे. आणि या राष्ट्रामध्ये आणि देवामध्ये तुम्ही आणि मी एक त्या खिंडीमध्ये स्टँडिंग इन द गॅप, त्या खिंडीमध्ये उभं राहून तुम्ही आणि मी या राष्ट्रासाठी प्रार्थना केली पाहिजे. आम्ही त्या पिकाच्या धण्याकडे प्रार्थना केली पाहिजे. आम्ही ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, पीक फार आहे, काम करी थोडे आहे, तू काम करी पाठव. आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या प्रियांनो, तुमची मध्यस्थीची प्रार्थना आणि माझी मध्यस्थीची प्रार्थना निश्चितच देवाचं संजीवन, निश्चितच देवाचं सामर्थ्य, निश्चितच देवाचा स्वार्थ प्रसार आणि स्वार्थी आपल्या राष्ट्रामध्ये परमेश्वर उभा करेल. आज या माध्यमातून पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगण्याची देवाने मला संधी दिली. आपण आज यावेळेस सर्व मिळून देवाकडे हीच प्रार्थना करू की परमेश्वरा, माझ्या राष्ट्रासाठी तू कळवळा दे, माझ्या राष्ट्रासाठी मला तू अश्रू दे, आणि या राष्ट्रासाठी मला देखील मध्यस्थी करता येऊ. देवबाप करू या वचनाच्या द्वारे आपल्या मंडळीमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये अनेक मध्यस्थी करणारे उभे राहू. मे गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. पुन्हा एकदा मी प्रवासाला जात आहे. माझ्या प्रवासासाठी तुम्ही प्रार्थना करा. 500 किलोमीटरचा प्रवास आहे आणि माझा विश्वास आहे की ज्या उद्देशाने मी जात आहे तो उद्देश निश्चितच सिद्धीच आहे. मे गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. ही पाठीमागे माझी कार आहे. या ठिकाणी मी चहासाठी थांबलेलो आहे. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू.